आईच्या गावात नेऊन बाराच्या भावात काही दिवसातनं भेट केला आणि सासरवाडीला गेलो आणि सासू काय तर चांगला भेट करून म्हणून जावाय बसलाय घरी आणि सासू गावात पिशवी घेऊन गेले आणि मटण मला वाटलं मटण आणन सासून जाऊन काय घेऊन यावं मी तुम्हाला सांगाव तुम्ही माझं ऐकाव आणि हसाव असली गोष्ट झाली बघा। आणि सासून काय घेऊन यावं झोंक्याच पीठ घेऊन येऊन पिठलं करून घातलं जावायला त्यापासून बरं गावात मी जायचं बंदच करून टाकलं। आईला गावात जावं काय तर चांगलं चांगलं खायला भेटन म्हणलं आता काय राहिलं नाही भावानं। पहिलं जावाय आला म्हणलं सासवा 2 दिवस काय कानूल काय जावाय आलाय माझा लाडाचा म्हणायचा कानूल जिलबी वड्या आता काय मी सांगावं तुम्ही ऐकाव असे चांगलं चांगलं करून घालत होत्या सासवा ना आता या सासवा नुसत्या कलियुगातल्या सासवा आहे त्या बघा काय घालत नाही त्या त्याला नुसतं जावया आला पाणी देते त्या जावा म्हणते त्या रावा म्हणत नाही त्या काय तर करून घालतो म्हणत नाही त्या आणि मटण आणतो म्हणले आणि झुंक्याच पीठ करून घातलं आणि ती बी झुंका शिजवलं नाही 4 दिवस पोट बिघडलं बघा। परत वर्ष झालं आता म्हणलं राम राम आता जायचंच नाही म्हणलं आपण सासरवाडीला म्हणून 1 वर्ष झालं बघा मित्रांनो आपण काय गेलो नाही बघा सासरवाडीला काय जायचं हो सासवा काय करून घालत नाही ते आता लेक आली तर लेकीकडे बघून जावायला वाढते लेक घेऊन नाही जाऊ नका सासू बेसू कोण घेऊन बसला तुम्ही पाणी घ्या जावा सुटा म्हणते त्या घरला तुमचं काम झालं आणि तुमचं कसं काय चाललंय हाय ते का सासवा घालते रे करून मला वाटतं घालत असते रे करून असू द्या लय दिवस काळ बिघडले तर तसं काय करत जाऊ नका जे मुकाट्यान देतील ते घालतील ते खावा आणि आपल्या आपल्या घरी जावा न मला आला मी जावाय लाडा बिडाचा आता लाडा बिडात असलं काय जावाय नाही तर गेला लाड फाड नाही काय तर आता डायरेक्ट लाद घालून कंपाट्यात सुटा म्हणते ती घरला तुमचं झालं काम आला जावाय म्हणून। अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला लाडाचा जावाई गेलाईचा तरवाडीला लाडाचा जावाई